आणि आता बातमी आहे तुमच्यासाठी महत्त्वाची। सप्टेंबर महिन्यापासून नियमांमध्ये काही बदल होणार आहेत। याचा थेट परिणाम सामान्यांवर होणार आहे। तर 1 सप्टेंबर पासून नेमके काय बदल झालेत यावर एक नजर टाकूया। 1 सप्टेंबर 2025 पासून भयंकर महागाई वाढणार, तसेच सर्व नियमांमध्ये आता मोठा बदल यामध्ये होणार आहे। यामध्ये घरगुती गॅस सिलेंडर असेल, मग तो कोणत्याही कंपनीचा असेल, तर त्याच्या किमतीविषयी एक महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे। त्यानंतर घरगुती लाईट बिलाबाबत या ठिकाणी आता महत्त्वाच्या नियमामध्ये बदल करण्यात आलाय। त्यानंतर तुम्ही कोणत्याही बँकेत जर सरकारी पेन्शन घेत असाल, म्हणजेच तुम्ही पेन्शनधारक असाल, तर तुमच्यासाठी सरकारने दिली अर्जंट सूचना। त्यानंतर वयाच्या 60 वरील सर्व ज्येष्ठ नागरिक जर तुम्ही असाल, तर तुमच्यासाठी देखील एक सरकारच्या माध्यमातून नवीन योजनाची घोषणा या ठिकाणी 1 सप्टेंबर 2025 पासून करण्यात येत आहे। सर्वात मोठे बदल 1 सप्टेंबर 2025 पासून आता लागू करण्यात येत आहे। त्यानंतर जर तुम्ही शेतकरी असाल, तर नमो शेतकरी योजनेची वाट बघत असाल किंवा पीक विमा याचा लाभ घेत असाल, तर सरकारने दिली तुमच्यासाठी एक गुड न्यूज। त्यानंतर तुमच्या घरामध्ये लाडक्या बहिणीचे 1500 रुपये येत असतील, तर इथून पुढे पैसे येण्याबद्दल एक वाईट बातमी आता एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे। ज्या ज्या नागरिकांचे पोस्टात खाते आहे त्यांच्यासाठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। तसेच आता पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये नवीन नियम सरकारच्या माध्यमातून 1 सप्टेंबर 2025 पासून लागू होत आहेत। देशातील सर्वात मोठ्या 2 बँका म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया त्यानंतर पोस्ट ऑफिस या 2 बँका मोठ्या असल्याने सर्वात मोठा बदल आता 1 सप्टेंबर 2025 पासून या बँकामध्ये लागू होतोय। सर्वच नियमामध्ये 1 सप्टेंबर 2025 पासून मोठा बदल करण्यात येतोय। त्यामुळे हे नियम तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, अन्यथा तुमच्या खिशाला त्या ठिकाणी मोठी कात्री लागण्याची शक्यता आहे। जर योग्य वेळी या नियमाचे पालन तुम्ही केले नाही, तर त्या ठिकाणी तुम्ही मोठ्या अडचणीमध्ये देखील येऊ शकता। त्यामुळे गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल आता येणाऱ्या 1 सप्टेंबर 2025 पासून या ठिकाणी लागू करण्यात येतोय। त्यामुळे कोणकोणत्या नियमामध्ये नेमका काय बदल करण्यात येतोय आणि तुम्हाला कोणते नियम पाळायचे आहेत व तुम्हाला कोणकोणती कामे करून घ्यायची आहेत, तुम्ही या ठिकाणी आता लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही आता या ठिकाणी लक्ष द्या। तुम्ही या ठिकाणी बघू शकता 1 सप्टेंबर पासून सर्वात मोठे 6 बदल आता होणार आहेत। 1 सप्टेंबर पासून देशामध्ये 6 मोठे बदल आता होणार आहेत। बँकिंग क्षेत्र असेल, पिवळे व केशरी रेशन कार्ड असेल, याबद्दल मोठे बदल आता करण्यात येत आहेत। घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीविषयी आणि पोस्ट ऑफिस, स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच EPS पेन्शनधारक, राज्य सरकारचे पेन्शनधारक, नमो शेतकरी योजना या ठिकाणी पीक विमा योजना, तसेच लाडक्या बहिणी असाल, तर तसेच तुम्ही जिओ सिम कार्ड वापरत असाल, तर त्या संदर्भात देखील एक वेगळा नियम या ठिकाणी बदलण्यात आलाय। पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड घरामध्ये असेल, तर तुमच्यासाठी महत्त्वाचे बदल आता 1 सप्टेंबर पासून आता लागू करण्यात येतंय। सर्व काही बदल तुम्हाला 1 सप्टेंबर पासून देशभरामध्ये या ठिकाणी लागू करण्यात येतोय। तर काय काय नियम बदललेत बघा तुम्ही। आता बघा या ठिकाणी या बदलामुळे खिशाला तुमची मोठी कात्री लागणार आहे। संपूर्ण देशभरामध्ये हा आकार माजणार आहे। गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठे बदल त्या ठिकाणी पुढील महिन्याच्या 1 सप्टेंबर पासून लागू करण्यात येतोय। त्यामुळे तुमच्या खिशावर कोणतीही कात्री लागू नये असं तुम्हाला वाटत असेल किंवा या नियमामध्ये कोणती अडचण तुम्हाला येऊ नये असं वाटत असेल, तर हा व्हिडिओ सर्वांनी या ठिकाणी लक्ष देऊन बघायचा आहे। सर्वच नियमामध्ये सर्वात मोठे बदल आता राज्यामध्ये लागू होणार आहेत। ज्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या संदर्भातील काही नियम आता बदलणार आहेत, ज्यामुळे गॅस सिलेंडर जर तुमचा संपला असेल, तर तुम्हाला मागवताना त्या ठिकाणी वेगळे नियम आता सरकारच्या माध्यमातून लावले गेलेत। आता बघा, पिवळे व केशरी रेशन कार्ड जर तुमच्या घरामध्ये असेल, तर त्या ठिकाणी घरामध्ये जर असेल, तर तुमच्यासाठी देखील आता मोठ्या काही नियमामध्ये बदल करण्यात येतोय। तसेच तुमच्या कोणत्याही बँकेत जर खाते असेल, खास करून स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल, तर तुमच्या खात्यातून पैसे काढताना या ठिकाणी सरकारचे नवीन नियम लावले आहेत। हे नियम तुम्हाला पाळावेच लागेल, अन्यथा तुम्हाला बँकेकडून दंड लागणार आहे। तुम्ही पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, शेतकरी असाल किंवा कोणत्याही तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, जर हा व्हिडिओ पाहत असाल, तर तुम्हाला कुठल्याही योजनांचा लाभ जर तुम्ही बँकेत घेत असाल, तर आता सरकारकडून नवीन नियम या ठिकाणी आता लावले गेले आहेत। जे नियम तुम्हाला पाळावे लागणार आहेत, या ठिकाणी तुम्हाला पाळावे लागणार आहे असं सरकारने सांगितलंय।
अन्यथा तुमच्याकडून कोणत्याही योजनांचे पैसे देताना सरकार तुमचे पैसे कट करून घेणार आहे। सरकारकडून तुम्हाला योजनेमधून त्या ठिकाणी बाहेर सुद्धा काढलं जाणार आहे। म्हणजे अशा 6 पैकी 4 नियम या ठिकाणी तुम्हाला धक्का देणारे सरकारच्या माध्यमातून लावले गेले आहेत। 6 नियम आहेत, त्यापैकी 4 नियम धक्का देणार आहेत। या ठिकाणी बघा 1 सप्टेंबर पासून लागू होत आहेत। 2 नियम या ठिकाणी अतिशय यामधील महत्त्वाचे असणार आहेत, दिलासा देणारे असणार आहेत। त्या काही नियमामध्ये आता बघा काही नियम यामध्ये दिलासा देणारे आहेत, तर काही नियमांतर्गत तुम्हाला तोटा सुद्धा होणार आहे, कात्री लागणार आहे असं यामध्ये सांगण्यात आलंय। मग यापासून कसं वाचायचं हे व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तरपणे सांगण्यात आलंय। शेवटचे 2 बदल जे आहेत तर ते महत्त्वाचे आहेत, जे सरकारने 1 सप्टेंबर पासून लागू केले आहेत। ते म्हणजे इतके आनंदी आहेत ज्यामुळे सर्व महिला व पुरुष दोघांना पण आता या ठिकाणी फायदा होणार आहे। त्यामुळे शेवटचे 2 नियम या ठिकाणी तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। नेमकं कोणकोणत्या नियमामध्ये काय बदल होणार आहे याची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये सांगण्यास आता सुरुवात करत आहे। आता बघा तुम्ही या ठिकाणी यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। 1 सप्टेंबर पासून तब्बल 140 कोटी जनतेला हे नियम आता पाळावे लागतील। जी लोक हा नियम पाळणार नाहीत त्यांना इथून पुढे प्रॉब्लेम येणार आहे। जसं की स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। तसेच गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी इथून पुढे तुम्हाला अडचण येणार आहे। मोफत गहू आणि तांदूळ रेशन कार्डावरती तुम्ही घेत असाल तर तातडीची सूचना सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला आता आली आहे। पेन्शन जर तुम्ही कोणत्याही बँकेतून घेत असाल तर आनंदाची बातमी या ठिकाणी आता पेन्शनधारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आल्या। शेतकरी जर असाल, कोणत्याही योजनांचा लाभ तुम्ही घेत असाल आणि तुम्ही त्या ठिकाणी बँकेत लाभ घेत असाल तर 1 सप्टेंबरमध्ये त्या ठिकाणी 1 सप्टेंबर पासून या नियमामध्ये महत्त्वाची बदल आता या ठिकाणी करण्यात आले आहेत। महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आल्या। बघा तुमच्या घरामध्ये कोण लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेत असाल तर तुमच्यासाठी देखील महत्त्वाचा बदल आता अनेक नियमामध्ये होतोय, जो 1 सप्टेंबर पासून तुम्हाला या ठिकाणी लागू होतोय। आता बघा सविस्तरपणे आपण या ठिकाणी सांगण्यास आता सुरुवात करताय। पुढील 2 मिनिटे सर्वांनी या ठिकाणी आता व्हिडिओमध्ये थांबून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला खिशाला तुमच्या कोणतीही कात्री लागणार नाही। तर कोणकोणत्या नियमामध्ये तुम्हाला कोणतं काम करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता समजावून सांगणार आहे। आता आपण सुरुवात करूया पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकापासून। आता बघा गेले महिना झालं बातम्या पसरू लागल्या आहेत, तुम्ही पण ऐकले असणार की गहू आणि तांदूळ जे आहे तर ते मोफत मिळणार। गहू आणि तांदूळ रेशन दुकानात धान्यामधून टेम्पोद्वारे घरी आणून देणार, सरकार त्या ठिकाणी घरी आणून पोच करणार, अशा बातम्या पसरलेल्या होत्या। त्याबद्दल सरकारने कालच एक मीटिंग सुद्धा या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळालं। त्यामध्ये 80 कोटी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांसाठी सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आलाय। यामध्ये आता सरकारी 2 टेम्पो प्रत्येक गावाला वाटण्यात येणार आहेत आणि यामध्ये गहू आणि तांदूळ आता रेशन धान्य दुकानामधून तुम्हाला डायरेक्ट तुमच्या आता घरी येऊन तुम्हाला दुकानामध्ये घ्यावं लागतं, परंतु 2 टेम्पोद्वारे सरकार तुमच्या गावामध्ये आता त्या ठिकाणी घरोघरी तुम्हाला मोफत धान्य घरी येऊन वाटणार आहे। सरकारकडून ते तुमच्या घरी येऊन तुम्हाला मोफत गहू आणि तांदूळ घरी देऊन जाणार आहेत। ज्या बातम्या पसरल्या होत्या अखेर सरकारने काल यावर मीटिंग घेतल्या। नेमकं या मीटिंगमध्ये काय घडलंय, कोणत्या तारखापासून खरोखर सरकारच्या माध्यमातून गहू आणि तांदूळ टेम्पोद्वारे कोणत्या तारखेला तुम्हाला आणून दिलं जाणार आहे याची संपूर्ण तारीख सरकारकडून आता फिक्स करण्यात आल्या। तुम्हाला तातडीने पुढील 8 दिवसांच्या आतमध्ये हा एक अर्ज करणं आता गरजेचं आहे। जे आता नागरिक अर्ज करतील त्यांना सरकारकडून गहू आणि तांदूळ मोफत घरी आणून तुम्हाला दिलं जाणार आहे। मग आता नेमकं कोणत्या तारखेपासून मोफत घरी गहू आणि तांदूळ त्या ठिकाणी अन्नधान्य घरी आणून तुम्हाला देणार आहेत? तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये जायची इथून पुढे गरज नाही। नेमकं कोणत्या तारखेला तुम्हाला त्या ठिकाणी घरपोच सेवा अन्नधान्य रेशन धान्य दुकानामध्ये मधून देणार आहेत बघा। आता बघा तसेच पुढील 8 दिवसांमध्ये ही मोफत रेशन तुम्हाला घरी आणून या ठिकाणी देण्यासाठी एक अर्ज सुद्धा सरकारला तुम्हाला भरून या ठिकाणी द्यावं लागणार आहे। मोफत गहू आणि तांदूळ घरी आणून तुम्हाला दिलं जाणार आहे। याची तारीख कोणती आहे, अर्ज कुठे भरायचा आहे हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याआधी तुमच्या घरामध्ये कोणत्याही कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्ही त्यावर स्वयंपाक करत असाल तर त्या बाबतीत सर्वात मोठे बदल सरकारच्या माध्यमातून आता करण्यात आलेत। तुम्हाला आता सांगतो या ठिकाणी आता तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला आता पेन्शनधारक असाल, ज्येष्ठ नागरिक असाल, तसेच कोणत्याही योजनांचे पैसे बँकेत घेत असाल जसे की लाडकी बहीण योजना, PM किसान योजना, पीक विमा योजना किंवा नमो शेतकरी योजना,
या योजनांचे पैसे तुम्ही बँकेत घेत असाल तर तुमच्यासाठी नवीन नियम सरकारच्या माध्यमातून आता बदलण्यात आलेत, जे 1 सप्टेंबर पासून सर्वांना लागू करण्यात येत आहेत। तुमच्या बँकेचे खाते पोस्टात असेल, स्टेट बँकेत असेल तर तुमच्यासाठी अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आली आहे। तसेच पॅन कार्ड जर तुम्ही वापरत असाल तर अर्जंट तुम्हाला पॅन कार्डवरती एक काम करायचं आहे, अन्यथा तुमचं पॅन कार्ड बंद सुद्धा करण्यात येणार आहे। त्यामुळे सर्वांच्याच नियमामध्ये बदल होतोय। आता सुरुवात झाल्या ती म्हणजे आता घरगुती त्या ठिकाणी गॅस सिलेंडर बाबत आपण बोलतोय। त्या ठिकाणी तुमच्याकडे असेल तर सरकारच्या माध्यमातून काय काय बदल झालाय बघा। आता गॅसची टाकी घेऊन येत असताना त्यामध्ये चोरीचे प्रकार वाढलेले होते बघा। गॅसची टाकी जी तुमची आहे, ज्यामध्ये गॅस भरलेला असतो, त्यामध्ये नवीन नियम काय आलाय बघा। आता बघा गॅसची टाकीबद्दल नवीन नियम आहे, त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून 1 सप्टेंबर पासून सर्वात मोठे बदल गॅसच्या टाकीबद्दल करण्यात आलेत। ते म्हणजे जून, जुलै, ऑगस्ट या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये आता नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की गॅस सिलेंडर त्या ठिकाणी गॅस सिलेंडरच्या टाकीमधला गॅस कोणतर चोरत आहे, त्यामध्ये गॅसच्या टाकीमध्ये गॅस कमी दाखवत आहे, अशा प्रकारच्या नागरिकांच्या तक्रारी सरकारला आल्या होत्या। गॅसच्या टाकीचे सील कोणतर फोडत आहे अशी तक्रार जेव्हा सरकारला गेली, त्यामुळे सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। त्यामध्ये बदल या ठिकाणी निर्णय घेतलाय, ती म्हणजे तुम्हाला तुमचा चालू असलेला मोबाईल नंबर तुमच्या गॅस कंपनी जी आहे, कोणतीही कंपनी असेल तर त्याला तुम्ही रजिस्टर तुम्हाला करावं लागणार आहे। जर तुम्ही आधीपासून मोबाईल नंबर रजिस्टर केला असेल तर त्यावरती तुम्हाला गॅस सिलेंडर जर आता संपला असेल आणि तुम्हाला कॉल करून जर गॅस सिलेंडरची टाकी जर तुम्ही आता मागवला तर तुम्हाला आता लोकेशन मोबाईलवरती दिसणार आहे। म्हणजे ज्यावेळी तुम्ही गॅस घेऊन त्या ठिकाणी एखादा कामगार गॅसची टाकी घेऊन येत असेल तर येत असताना त्या गाडीचे लोकेशन तुमच्या मोबाईलवरती घरी बसून तुम्हाला त्या ठिकाणी पाहता येणार आहे। त्याच्या माध्यमातून पूर्ण चोरी आता गॅसची बंद होणार आहे। सर्व गॅस ग्राहकांना ही सूचना दिल्या, त्यामुळे हे गॅस बद्दल आनंदाची बातमी आहे। आता बघा या ठिकाणी जर तुमच्या गॅसची त्या ठिकाणी गॅस टाकीचे सील फोडले असेल तर तुम्ही तो गॅस त्या ठिकाणी घेऊ नका, याची तक्रार तुमच्या गॅस कंपनीशी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता। आता बघा पुढचा नियम आहे घरगुती लाईट बिलाबाबत। आता लाईट बिलाबाबत इथून पुढे 10% तुम्हाला या ठिकाणी सूट सरकारच्या माध्यमातून आता देण्यात आल्या। पेपरला बातमी देखील तुम्ही नक्कीच पाहिली असणार की 10% सरकारच्या माध्यमातून MSEBीचं लाईट बिल सूट देणार आहेत, जो निर्णय 1 सप्टेंबर पासून संपूर्ण महाराष्ट्रभर आता या ठिकाणी लागू होतोय। ज्यामुळे सर्वांचेच लाईट बिल आता जास्ती जर येत असेल तर त्या ठिकाणी कमी होणार आहे। आता सर्वात मोठा दिलासा हा आहे। त्यानंतर पुढचा नियम आहे पॅन कार्डशी संबंधित। आता सरकारने पॅन कार्डच्या बाबत या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत। तुमच्याकडे पॅन कार्ड जर असेल तर सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। आता बघा 2025च्या मागील महिन्यामध्ये पॅन कार्डवरील नंबर वापरून अनेक जणांच्या बँकेमध्ये चोरीचा प्रवेश त्या ठिकाणी झाल्याचं आता सरकारला उघडकीस आलंय। चोरांनी प्रवेश बँकेमध्ये पॅन कार्ड वापरून केल्याचं सरकारला उघडकीस आलंय। त्यामुळे कोणी पॅन कार्डचा नंबर कोणालाही त्या ठिकाणी देऊ नये, पर्सनल माहिती त्यांची त्या ठिकाणी कोणालाही देऊ नये असं सांगितलंय। कारण पॅन कार्ड हे बँकेमध्ये त्या ठिकाणी दिलेलं असतं। कोणत्याही बँकेचं त्या ठिकाणी खाते काढत असताना पॅन कार्ड त्या ठिकाणी दिलेलं असतं, तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे। त्यामुळे सरकारने तातडीची सूचना तुम्हाला दिली आहे की इथून पुढे पॅन कार्ड नंबर किंवा बँकेमध्ये दिलेली कागदपत्रे तुम्ही त्या ठिकाणी कोणालाच अजिबात देता कामा नये असं सांगितलंय। कुठेही तुम्ही देऊ नका असं सांगितलंय। तसेच झेरॉक्स जर तुम्ही त्या ठिकाणी काढत असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची असं सांगितलंय। त्या ठिकाणी सुद्धा चोरी होऊ शकते कागदपत्रांची, त्यामुळे सावध राहायचं आहे। आता पुढील नियम अत्यंत महत्त्वाचा आहे, कान देऊ नका। आता बघा जर तुमच्या मोबाईलमध्ये त्या ठिकाणी जिओ नावाचं सिम कार्ड असेल तर त्या ठिकाणी आता तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। वोडाफोन एअरटेलने आता या ठिकाणी रिचार्ज प्लॅन कमी केल्याने जिओ सुद्धा पुढील महिन्यापासून रिचार्जचे प्लॅन या ठिकाणी कमी करण्याची तयारीत आहे। त्यामुळे सर्वच नागरिकांना आता कमी पैशामध्ये रिचार्ज तुम्हाला करता येणार आहे। आता बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आली आहे। ती म्हणजे महाराष्ट्रामध्ये 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास त्या ठिकाणी केलेला आहे। तसं सरकार आता विचार करू लागलंय की 60 वयावरील सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना आता मोफत त्या ठिकाणी एसटीचा प्रवास करण्याचा सरकारचा विचार चालू आहे। कदाचित जर हा निर्णय झाला तर ज्येष्ठ नागरिकांना 2 फायदे यामध्ये मिळणार आहेत। ते म्हणजे मोफत बस सेवा, तसेच तुमच्या आरोग्याचा जो खर्च आहे तर दवाखान्याचा खर्च देखील सरकार या ठिकाणी देणार आहे। तर सूत्रांकडून माहिती मिळते अजून यावर निर्णय झाला नाही,
परंतु सप्टेंबर महिन्यामध्ये यावर नक्कीच तुम्हाला चर्चा होण्याची शक्यता आहे। आता पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी काय आल्या तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। तसेच तुम्हाला रेशन कार्डावर मोफत अन्नधान्य घरी पोच करण्यासाठी कोणता अर्ज भरायचा आहे आणि कोणत्या तारखेला येणार आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा या ठिकाणी 10 वर्षापासून पेन्शनधारकांची पेन्शन वाढीची मागणी होत होती। यावर मागच्या आठवड्यामध्ये केंद्रीय बैठक झाली। त्या बैठकीमध्ये सरकार आता जाग झाल्याचं पाहायला मिळतंय। पेन्शनधारकांनी काढलेल्या मोर्चामुळे सरकारला आता जाग आल्याचं पाहायला मिळतंय। लवकरच तुमची पेन्शन वाढवून मिळण्याची शक्यता आहे। याची अधिकृत तारीख अजून आलेली नाही, परंतु सरकार नक्कीच याची तारीख आता जाहीर करेल। त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया पोस्ट ऑफिसच्या ग्राहकांना अर्जंट सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। बघा कोणत्या सूचना आलेत। देशातील सर्वात मोठ्या 2 बँका ती म्हणजे पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया, यामध्ये थोडेफार ग्राहक त्या ठिकाणी कमी शिकलेले असतात, त्यामुळे आपल्या बँकेचे डिटेल्स कोणालाही देऊ नका। त्यांच्यासाठी सूचना सरकारच्या माध्यमातून आल्या। ती म्हणजे आजकाल चोर लोक त्या ठिकाणी काय करतायत की सरकारनं काय सांगितलंय, आजकाल चोर लोक फेसबुकवरती व्हॉट्सअपवरती अनोळख्या लोकांना मेसेज करत असतात। एखादी लग्नपत्रिका तुम्हाला अनोळख्या नंबरवरून पाठवली जाते, जसं की तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा एखाद्या अनोळख्या नंबरवरून तुम्हाला मेसेजद्वारे वगैरे तुम्हाला दिलं जातं, मेसेज केला जातो। पहिल्यांदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा किंवा लग्नपत्रिका पाठवली जाते आणि त्यावर एक खाली लिंक दिलेली असते। ज्या लिंकवर आपण क्लिक केलं तर बँकेतील पैसे उडाल्याच्या घटना या ठिकाणी आता समोर आलेत। त्यामुळे देशातील पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांना सरकारने अर्जंट सूचना दिल्या, कारण की या बँकेमध्ये सर्वात जास्त लोकांचे खातं आहे। तुम्ही व्हॉट्सअप वापरत असाल, फेसबुक वापरत असाल तर कोणत्याही अनोळख्या नंबरवरून मेसेज आला तर तो पटकन डिलीट करावा, कारण हे चोर लोक बाहेरच्या देशातील असतात। त्यामुळे अशा प्रकारचे मेसेज विशेषतः बँकेतील पैसे उकळण्याच्या प्रयत्नाने येत असतात, त्यामुळे तुम्ही सावध राहायचं आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आल्या। 0 रुपयामध्ये व्याजदर तुम्हाला आता सरकारकडून कर्ज उपलब्ध करून देणार आहेत। याचा फायदा सर्व बहिणींना आता होणार आहे, त्यामुळे याचा लाभ तुम्ही आता लाडक्या बहिणींनो नक्की घ्यायचा आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं, रेशन कार्डावरती तुम्हाला गहू आणि तांदळाचा लाभ मिळतोय, तर तो घरी आणून देण्याची तारीख जी आहे तर ती सरकार सप्टेंबरमध्ये घेण्याची तयारीत आहे। अनेक नागरिकांच्या तक्रारी येत होत्या की आम्हाला पाऊस ऊन वारा याचा संघर्ष करून गहू आणि तांदूळ आणावं लागतं, त्यामुळे आमची एकच अपेक्षा आहे की ती म्हणजे घरपोच सेवा या ठिकाणी द्यावी। ही मागणी अंतिम टप्प्यात आल्या। याचा निर्णय आता सप्टेंबर महिन्यात नक्की होऊ शकतो। त्यानंतर ऑक्टोबर महिन्यापासून तुम्हाला घरपोच गहू आणि तांदूळ या ठिकाणी देण्याची शक्यता वर्तवल्या। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राईब करा। धन्यवाद।